ती 500 स्क्वेअर फीट पर्यंत विनामूल्य केली जाते, तर 1500 स्क्वेअर फीट पर्यंतची जी अतिक्रमणे आहेत ही शुल्क भरून करण्यात येणार आहे. ती जी कार्यपद्धती आहे अर्जाची, ते अर्ज हा 20 नमुन्याचा कसा असेल त्याचा आम्ही नमुना प्रसिद्ध करतो. त्या नमुन्यामध्ये सर्वांनी अर्ज करावा आणि आपापल्या ग्रामसेवकांकडे पाठवून द्यावा. शासकीय जागेवरची अतिक्रमणे केलेली घरं नियमित होणार. आता 2011 पूर्वीची अतिक्रमणे नियमित. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शासकीय जमिनींवर घर बांधून राहणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा. 500 स्क्वेअर फुटापर्यंत अतिक्रमण पूर्णपणे मोफत नियमित, तर 1500 स्क्वेअर फुटापर्यंत अतिक्रमण शुल्कासह नियमित केली जाणार. मात्र 31 डिसेंबर अखेर अंतिम मुदत. अर्ज न केल्यास थेट हटवण्याची कारवाई. नदीपात्र, नाले, सार्वजनिक रस्ते, वनजमीन, CRZ, सार्वजनिक वापरासाठी राखीव जमीन आणि गायरान जमिनींवरील अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत नियमित केली जाणार नाहीत. तहसीलदार प्रशांत बेडसे यांची माध्यमांना माहिती. पाबळ रस्त्यावरील इलेक्ट्रिक दुकानात वस्तू खरेदीच्या बहाण्यानं ग्राहक म्हणून आलेल्या चोरट्यानं काउंटरवर आलेल्या महिलेच्या गळ्यातील 3 तोळ्याच्या मंगळसूत्राला दिला हिसका. एका 51 वर्षीय महिलेची खेड पोलीस ठाण्यात फिर्याद. मंगळसूत्राला हिसका मारून चोरट्यांनी दुचाकीवरून ठोकली धूम. महिलेच्या गळ्यातील किमती मंगळसूत्राला हिसका मारून दोघेही दुचाकीवरून राजगुरुनगरच्या दिशेनं झाले पसार. पोतेकर इलेक्ट्रिक नावाच्या दुकानात 30 एप्रिल रोजी रात्री 8च्या सुमारास घडला प्रकार. महाराष्ट्र दिनानिमित्त चाकण नगर परिषदेच्या वतीनं डॉग कॅचिंग व्हेइकल लोकार्पण करण्यात आलं. भटकी कुत्री नियंत्रणासाठी नगर परिषद प्रशासनाचं पाऊल. शहरात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर. चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण. यावेळी चाकण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांच्यासह उपनगराध्यक्षा, सर्व विषय समित्यांचे सभापती, नगर सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह नागरिकांची उपस्थिती. या नव्या वाहनाच्या माध्यमातून शहरातील भटक्या कुत्र्यांचे शास्त्रीय पद्धतीनं पकडणं, त्यांचे लसीकरण, निर्बीजीकरण आणि पुनर्वसन या प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार. महाराष्ट्र दिनी चाकण नगर परिषदेची डिजिटल झेप माय चाकण ॲपचं लोकार्पण. चाकणकरांच्या तक्रारीचं आता एका क्लिकवर होणार निवारण. नागरिकांसाठी मोबाईल ॲप सुरू. पाणी, रस्ते, स्वच्छता तक्रारी थेट आता ॲपवर. पारदर्शक प्रशासनाचा नवा प्रयोग. चाकण पंचक्रोशीतील राक्षेवाडी आगरवाडीमध्ये दहशत माजवणारा आणखीन एक बिबट जेरबंद. आठवड्याभरात दुसऱ्यांदा वनविभागानं लावलेला पिंजऱ्यात अडकला. बिबट्या जेरबंद झाल्यानं अखेर शेतकऱ्यांनी सोडला मोकळा श्वास. शेतकऱ्यांमध्ये भीतीदायक वातावरण होत असल्यानं ग्रामस्थ होते तणावाखाली. शिवसेना चाकण उपशहर प्रमुख किरण कौटकर आणि योगेश जाधव यांची माहिती. मलघेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सायकल वाटप. शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास धनवटे, उद्योजक प्रदीप आगरकर यांच्या सहकार्यानं आणि शिवसेना विभाग प्रमुख राहुल मलघे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायकल वाटप. यावेळी मांजरेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच कांचन मांजरे, उपसरपंच मोहिनी मलघे, माजी सरपंच अनिता मांजरे, बाळासाहेब मलघे, माजी उपसरपंच सतीश मलघे, अध्यक्ष बाळासाहेब मांजरे, ग्रामपंचायत सदस्य अशोक मांजरे, सदस्य अनिता मांजरे, पत्रकार राजेंद्र मांजरे, शाळा व्यवस्थापन अध्यक्षा किरण मलघे, उपाध्यक्ष सोनल मलघे यांच्यासह विद्यार्थी आणि ग्रामस्थांची उपस्थिती. खेड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सिंग सिसोदे यांना पदोन्नती. पुणे ग्रामीण पोलीस दलातून पुणे शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून प्रदीप सिंग सिसोदे यांची पदोन्नती. महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक अस्थापना विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक सुप्रिया पाटील यांच्या स्वाक्षरीनं 30 एप्रिल रोजी पदोन्नतीचे आदेश केले निर्गमित.